उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजपासून दिल्लीमध्ये प्रचार दौऱ्यावरती आहेत। महाराष्ट्रामधली प्रचार संपल्यानंतर दिल्लीमध्ये फडणवीस तळ ठोकणार आहेत। 2 दिवसांच्या दौऱ्यामध्ये प्रचार सभांसह रोड शोचंही आयोजन करण्यात आलंय। 25 मे रोजी दिल्लीमधील 7 जागांसाठी मतदान पार पडणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती प्रचार करण्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। 2 दिवस ते दिल्लीमध्ये तळ ठोकणार आहेत आणि याच विषयी अधिक बोलूयात। दिल्लीवरनं आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातला प्रचार, महाराष्ट्रातला मतदान आटोपल्यानंतर आता दिल्लीमध्ये पोहोचलेत, दिल्लीमध्ये तळ ठोकणार आहेत। कसा एकूण त्यांचा प्रचाराचा कार्यक्रम असेल? गुरु, जर आपण पाहिलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातून थेट दिल्लीत प्रसिद्ध असलेल्या चांदणी चौकात पोहोचणार आहे। चांदणी चौकामध्ये ते एक रोड शो करणार आहेत। दिल्लीचं जर गणित पाहिलं तर आतापर्यंत मागच्या निवडणुकामध्ये 7ही जागांवरती भाजपने विजय मिळवला होता। मात्र यावेळेस जरा आव्हानात्मक ही निवडणूक असणार आहे भाजपसाठी, कारण आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने एकत्र येत या ठिकाणी भाजप समोर एक आव्हान निर्माण केलेलं आहे। या ठिकाणी आप 4 जागा लढत आहेत तर काँग्रेस 3 जागा लढत आहे। देवेंद्र फडणवीस आज यांचा एक रोड शो आणि एक जाहीर सभा असणार आहे। देवेंद्र फडणवीस यांची चांदणी चौकाच्या परिसरामध्ये एक रोड शो होणार आहे। ते या ठिकाणी जर आपण पाहिलं तर डॉक्टर हर्षवर्धन हे अगोदर सध्याचे खासदार आहेत, मात्र भाजपने या ठिकाणी तिकीट कापून प्रवीण खंडेलवाल यांना या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे, त्यांचा ते या ठिकाणी प्रचार करणार आहेत। आणि दुसरीकडे जर पाहिलं तर त्यांच्या विरोधात काँग्रेसने जुने नेते प्रकाश अग्रवाल यांना तिकीट दिलेलं आहे। मात्र भाजपचं पारडं लोकसभा निवडणुकीमध्ये जड असल्याचं पाहायला मिळत आहे, कारण शहरी भाग आहे आणि मोदींच्या नावावरती या ठिकाणी मत जे आहेत ते पडतात। मात्र काँग्रेस आणि आप सोबत आल्यामुळं एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची 7 वाजता पूर्व दिल्लीतील जगतपुरी भागामध्ये एक मोठी सभा होणार आहे। या भागातील प्रश्न जर विचार केला आपण तर जमुना पार म्हणून जो भाग ओळखला जातो, म्हणजे यमुनेच्या पलीकडचा भाग म्हणून ओळखला जातो, या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या सोसायट्या आहेत, त्याचबरोबर नदी शुद्धीकरणाचा प्रकल्प घेण्यात यावा, यासारखे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत। या भागामध्ये देवेंद्र फडणवीस यांची एक मोठी सभा होणार आहे आणि एक शिकलेला वर्ग या भागामध्ये राहतो, एक उच्चभ्रू सोसायट्या देखील या भागात आहेत। मात्र मोठे हॉस्पिटल, शाळा, कॉलेज यांची कमतरता आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे जमुना पारचा विकास हा सातत्याने बरोबर, त्यामुळे विविध भागांमध्ये दिल्लीतल्या देवेंद्र फडणवीस यांचा आज रोड शो होणार आहे, सभा पार पडणार आहे। वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।